विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा। चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। झीशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। भाजपचे विधान परिषदेचे 3 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी। भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस। महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी, तर भाजपसोबतच 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची शक्यता। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक। शिवजयंतीच्या मुहूर्तावरती औरंगजेबाची कबर हटाव मोहीम। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, भीमचा इशारा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथे औरंगजेबाला अंघोळ घालण्यात आली तिथे लावण्यात आलेल्या चौथराही काढून टाकण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी। औरंगजेब कबर एंट्री गेटवरती नवं बॅरिकेडिंग। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून खबरदारी। खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात सुरक्षा वाढवली। औरंगजेबाची कबर खोदण्याआधी आपण केलेल्या पापाची कबर खोदावी। हिंदुत्ववादी संघटनांवरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून राज्याला अस्थिर करण्याचं काम सुरू असल्याचा हल्लाबोल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीसांनी बंद पाडायला हवेत। सामनातून हल्लाबोल। काही नव हिंदुत्ववाद्यांनी महाराष्ट्राचा इतिहास पुसून टाकायचा आहे असाही हल्लाबोल। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या, त्याला इथं गाडलंय, हा इतिहास आहे, तो तसाच राहिला पाहिजे। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर अबू आझमींचं वक्तव्य हे नेमकं अधिवेशनाच्याच काळात कसं, त्याचा बोलवता धनी कोण, सावंत यांचा सवाल। चुलीऐवजी घरं पेटतील असं कृत्य सरकारने करू नये। कबरीवरील राजकारणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची टीका। सरकारमधील मंत्री समाजात दुही निर्माण करतो, हा देशद्रोह राजद्रोह नाही का, जाधव यांचा सवाल। सीएसएमटीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवरायांचा मेघडंबरी पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आंदोलनाला सुरुवात। भिवंडीतल्या मराडेपाड्यात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा उभारण्यात येणार। शिवचरित्राचा प्रभाव असल्यामुळे नैराश्य आपल्याला स्पर्शही करत नाही। राज ठाकरेंनी शिवजयंतीच्या निमित्त जागवले शिवरायांचे विचार। प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी शिवचरित्राचं पारायण करावं, राज ठाकरेंचं आवाहन। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे 395वी जयंती नागपुरात मोठ्या उत्साहात साजरी। नागपूरच्या महाल परिसरामध्ये शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी। किल्ले शिवनेरीवरती तिथीनुसार शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवजयंती उत्सवाचं यंदा 46वे वर्ष। या सोहळ्यासाठी मंत्री नितेश राणेंसह इतर मान्यवरही उपस्थित राहणार। बुलढाण्याच्या संग्रामपूरमधल्या मुख्य चौकात नगरपंचायतीने तयार केलेल्या शेतकरी स्मारकावरती अज्ञातांनी रातोरात शिवरायांचा पुतळा बसवला। त्यामुळे संग्रामपुरात तणाव। पोलीस प्रशासन पुतळा हटवण्याच्या तयारीत, गावकऱ्यांचा विरोध। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवावरनं अमोल खताळ आणि सत्यजित तांबे आमने सामने। आकर्षक देखावे उभारत दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावरती आज सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला पुन्हा अंतरिम जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष। महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंग मेवाड यांचं निधन। वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच काळापासून आजारी होते। आमदार रोहित पवार विधानसभेमध्ये आज आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग आणणार। स्वतःला वाचवण्यासाठी जयकुमार गोरेंनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे, रोहित पवार यांचा आरोप। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू। विरोधकांनी अर्थसंकल्पावरती केलेल्या आरोपांना अजित पवार उत्तर देणार।
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारी विधान भवनात पार पडणार बैठक. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय होणार का याकडे लक्ष. भाजपकडनं आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित असणार. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर विविध विकास कामांचा आढावा घेणार. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित असतील. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला अटक. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरनं बनसोडेला मारहाण केली. धनगर आरक्षणासाठी राज्य शासनाची शिफारसच नाही. केंद्रीय मंत्र्यांचे खासदार विशाल पाटील यांना लेखी उत्तर. त्यानंतर राज्यातील महायुतीच्या सरकारने धनगर आरक्षणाबाबतची तातडीने शिफारस करावी. खासदार विशाल पाटील यांचं आवाहन. तुळजापूर ड्रग प्रकरणावरनं भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचे कार्यकर्ते काँग्रेसचा हल्लाबोल. अल्पवयीन मुलांचाही ड्रग्जसाठी वापर होत असल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला बसणार कात्री. गुहागर नगरपंचायतीकडनं पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडनं प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव. 15 ते 80 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.